हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आपण आपल्या चॅनलमधून आता स्पोकन इंग्लिशची थोडी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली, बरोबर? तर त्याच्यामुळे आज आपण 15 अशी छोटी छोटी आणि अगदी सोपी अशी वाक्य बघणार आहोत, जी आपण आपल्या रोजच्या वापरात रोजच्या आयुष्यात अगदी आरामात अगदी सहजपणे वापरू शकतो. कदाचित ती तुम्हाला येतही असतील. जर येत असतील तर छोटीशी रिव्हिजन होईल आणि नसतील येत तर माहिती होईल. ठीक आहे, पटकन सुरू करूयात. मॉर्निंग रुटीन सेंटेन्सेस. आपण उठल्या उठल्या सकाळी जे आपण करायला सुरू करतो त्याच्यापासून आपण सुरुवात करूयात. आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. तुमची सकाळची शाळा असेल तर तुम्ही लवकर उठत असाल. जर दुपारची शाळा असेल थोडंसं उशिरा उठत असाल किंवा सुट्टीच्या दिवशी थोडंसं उशिरा उठत असाल तर काय वाक्य करायचं हे तुम्हीच तुमचं स्वतःला सांगा आणि वहीवरती लिहून काढा. उठल्यावर आपण काय करतो? आय ब्रश माय टीथ, आय वॉश माय फेस, आय टेक अ बाथ, आय ईट माय ब्रेकफास्ट, आय वेअर माय स्कूल युनिफॉर्म, शूज अँड गो टू स्कूल. आता शाळेशी संबंधित वाक्य बघूयात. I go to school every day. I listen to my teacher. I play with my friends in school. I eat my lunch. I write in my notebook. Evening routine sentences. I return home from school. I do my homework. I play outside. I eat dinner with my family. I go to bed and sleep. तर ही होती आपली रोजच्या वापरातली छोटी छोटी इंग्लिश वाक्य. असेच आपण हळूहळू थोडं पुढे जात जात कठीण वाक्य किंवा थोडी आणखीन छान ॲडव्हान्स वाक्य शिकायला सुरुवात करणार आहोत, बोलायला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही गोष्टी करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ ज्यांनी शेवटपर्यंत बघितलेला आहे त्यांना खूप खूप मनापासून थँक्यू. गुड बाय. हॅव अ नाईस डे.